एक सेकंद थांबा. राहुल राहुल अभिषेक, रॉनी आणि अभिषेक. अभिषेक यांच्याबद्दल खूप उत्सुकता आहे, कारण ते फक्त षटकार मारू शकतात असं ऐकलेलं आहे आम्ही. आणि रॉनी यांनी मनावर घेतलेलं आहे प्रॅक्टिस. आणि आता कॉमेंट्रीसाठी नवीन टीम येऊन बसलेली आहे, तर जरा आवाज वाढवायला हरकत नाही. आणि अतिशय या आयटीएनचं सांगायचं म्हणजे अतिशय भले नेटवर्क कसंही असो, पण यांची बॅटिंग आणि बॉलिंग मात्र चांगली असेल अशी अपेक्षा. आणि आयटीएनचं सांगायचं म्हणजे अतिशय गुपित अशी प्रॅक्टिस त्यांनी आजपर्यंत केलेली आहे. आणि त्यांचा गेम आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आहे. विकेट, पहिल्या बॉलला पहिली विकेट आणि सर्व्हर डाऊन झाल्यावर खेळायला लागलेले आहेत. कोणती गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजी. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. ही पहिली मेडन ओव्हर ठरू शकते. हंडे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस जर का मेडन झाली तर. आणि बहुतेक बॉलर आणि बॅट्समनने 500 रुपये वाटून घ्यायचे असे ठरवलं दिसतंय. शेवटचा चेंडू, सगळ्यांनी चेअरअप करा मेडन ओव्हर साठी. आणि 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 अरे आणि नो, मेडन ओव्हर. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पहिली मेडन ओव्हर, डीएनएस मेडन ओव्हर. आणि फलंदाज आणि गोलंदाज यांना नंतर भेटण्यात येईल काय नक्की ठरलं होतं त्यांच्यात. आणि विकेट पहिल्या चेंडूला विकेटही होती. विकेट मेडन, पहिली विकेट आणि मेडन ओव्हर. आता अभिषेकला पुन्हा टेन्शन. आणि पहिला बॉल आणि छकडा. मगाशी त्याची ओळखच आपण अशी करून दिलेली की त्याला फक्त षटकार मारता येतो, पण काहीतरी गडबड झालेली आहे. डेड बॉल दिलेला आहे. एक सेकंद थांबा जरा. ओके ओके ओके. तुम्ही अथर्व साहेब, तुम्हाला विनंती की त्यांनी अजिंक्य सर पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. दुसरी ओव्हर सुरू. आणि हा सुंदर असं क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर. अजिंक्यला दडपण आलेलं आहे आपल्या टीमचं सगळं एकंदरीत खेळ बघताना. आणि चेंडू बाजूच्या जाळीला लागून खाली आलेला आहे. एक धाव, पुन्हा एकदा एक धाव. खूप आणि हा तिसरा चेंडू. आणि हा तिसरा चेंडू सुद्धा एक धाव. झालं. आता पुढे गेलेलो आहोत आपण. जुनं. आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आणि जोरदार फील्डिंग. खूप खूप सुंदर, म्हणजे झोपून आणि झोकून दोन्ही प्रकारे. आणि हा षटकार मारायचा प्रयत्न. अभिषेक यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत टीमला. त्याचं दडपण कदाचित आल्याचं दिसतंय. पुढचा चेंडू. आणि हा जोरदार फटका. आणि हा सुंदर असं क्षेत्ररक्षण. चौघांनी 5 जणांनी मिळून क्षेत्ररक्षण केलं. वा वा. बॉलिंग खूप सुंदर. खूप दोन्ही बॉलर्सने अत्यंत सुंदर गोलंदाजी करून बेजार केलेला आहे फलंदाजांना. पुन्हा अभिषेक हा नॉन स्ट्राईकला गेलेला आहे. त्याची बॅट वाट बघते कधी एकदा तो चेंडू सिक्सर जाईल.
लहू रेवाळे हे बॉलरचं नाव आहे आणि पहिला डावरा बॉलर लेफ्ट हँड बॉलिंग करायला पहिले आलेले आहेत. आणि पहिलाच बॉल वाईड, पहिला बॉल वाईड. आणि माझ्या मते अजिंक्य यांना विनंती की त्यांनी वेळ लागतोय. आणि स्ट्राईक दिलेला आहे, चांगल्या प्रकारे खेळ करून स्ट्राईक दिलेला आहे. डीएनएसबी टायगर्स आणि डीएनएसबी टेकिस दोघांच्या पुढचा- कॅप्टननी इथे यायचं आहे. पुढचा चेंडू अभिषेक कडे, सगळ्या टीमचं लक्ष. टायगर डीएनएसबी टायगर्सचे कॅप्टन स्वप्नील पोपरे यांनी इकडे आणि यायचं हा आहे. छकडा 6 डीएनएस छक्का जोरदार. राहुल अंडे यांच्याकडनं आता पैसे आणि 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 आउट आउट. सुंदर असा झेल. खूप सुंदर. होत आहेत तर आपण ही प्रथा थोडी आपण थांबवूयात. आणि पुढचा फलंदाज आणि हा जोरदार फटका बाजूच्या जाळी लागलाय. सुंदर क्षेत्ररक्षण, बॉल हातात पकडून एकच धाव देण्यात यशस्वी. पुढचा चेंडू आणि हा आउट. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. आयटीएनचे अग्रेसिव्ह खेळाडू 3 ओव्हर 21 रन झाले आहेत. आयटीचे अग्रेसिव्ह खेळाडू यतीन आणि उमेश. एकूणच त्यांना कधीही तुम्ही कॉल करा, ते नेहमीच. आणि आयटीचे सचिन तेंडुलकर म्हटलं जातं त्यांना. गळ्यात मफलर, डोक्यावर टोपी. आणि वाईड आणि आउट. आउट दिलेला आहे. वाईड बॉल पण आउट. हा एकंदरीत असं दिसतंय की आपण फलंदाजांची सुद्धा स्तुती आहे. केल्यावर ते आउट होत आहेत. त्यामुळे आपण ही प्रथा थोडीशी कमी करूयात. आणि 18 नंबर घालून विकी आलेले आहेत. आणि हे काय चालू आहे? विकी काय कुठला प्रकार आहे हा? आणि म्हणजे वाईड जाऊ नये याच्यासाठी फलंदाज प्रयत्न करते. नो बॉल दिलेला आहे पंचांनी. आणि नो बॉल दिलेला आहे. पंचांनी नो बॉल दिलेला आहे. आणि हा कुठला नवीन नियम आहे? अंपायरचा डिसिजन आहे. आणि हाही नो बॉल दिलेला साधारण आहे. एक 40-50 टप्पे पडत मागे बॉल पोचलेला आहे. माणिकराव थोडे गडबडलेले दिसत आहेत. विकी आणि हा पुन्हा नो बॉल आहे. लाईन नो. आणि अंडे साहेब, डीएनएसबी टायगर्स आणि टेकीज. आणि अतिशय सुंदर गोलंदाजी यतीन यांच्याकडनं पुढची अपेक्षा मॅच आहे एक तरी टायगर्स आणि टेकिस सिक्सर. मध्ये असणार आहे. ज्या टायगर्सने आणि टॉस out! जिंकून गोलंदाजी घेतलेली आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. स्तुती न करता पण ते आउट होत आहेत. अपेक्षा वाढल्या आहेत. शहापुरियन्स आहेत. आणि दोन ऑनगावाले आहेत. शहापूरचं पाणी काहीतरी वेगळं दिसतंय. कोणाला हवं असेल तर HR कडे रिक्वेस्ट करावी.
स्कोअर 25. स्कोअर बोर्ड हलत नाही फक्त अरे रे आउट आउट आउट. सौरभजी आउट झाले आहेत. आणि एकंदरीत मला बॅटिंग मिळाली नाही. सगळी अख्खी टीम येऊन जाणार असं दिसतंय आणि पुढच्या मॅच साठी. आणि बघा 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 आता इथे म्हणजे सुंदर असं असा- दिसतंय की मी आधी आउट होतो का तू, असं चालू आहे यांच्याकडे. आणि हा जोरदार फटका इकडे आणि बॉल पकडून मग आउट साठी हे करायचंय. बॉल बॉल पकडायचा आहे. अथर्व यांना विनंती की त्यांनी आधी बॉल पकडावा. सुंदर अशी तुम्हालाच गोलंदाजी विकेट देण्यात येईल. माणिकरावांकडनं. पण पुढचा चेंडू आणि 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 आउट. आउट म्हणजे आता फक्त माझ्या मते एक खेळाडू राहिला होता. शंभर वर्ष असा सामना होईल की नाही शंका दिसते. बॅट्समन लवकर. ओके 7च विकेट पडलेले आहेत. बॅट्समन सौरभ- बॅट्समन लवकर यावे. मॅच 5 रन संपल्यावर वाढवण्यात येतील. मॅच संपल्यावर जुना बॉल अंपायर कडे देण्यात येईल. सर्व टीमना विनंती. हॅलो हॅलो सर्व टीमना विनंती आहे नेटच्या बाहेर यायचंय. फक्त बॅट्समन आत जातील. पूर्ण टीमला विनंती आहे. शहापुरियन्स बॅट्समन प्लीज बाहेर यायचंय नेटच्या. अजून मॅच बाकी आहे. शहापूरन्स साठी बागुल सर आपला अर्धाच सामना संपलेला आहे. पहिल्या ओव्हरला मॅच संपवली तर आपण एक वेगळं बक्षीस शहापुरियन्सना देणार आहे. आणि हा पहिला सिक्सर डीएनएस छक्का. सुंदर असा शॉट सचिन शेळके यांकडनं. सचिन 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 तुझं नाव काय? माळी. दोन सचिन चेंडू पाठवलेले आलेले. आहेत शहापुरेंसनी. आणि हा सुंदर क्षेत्ररक्षण अभिषेकने. अरे गडबड झालेली आहे. आणि अजून थ्रो. शाबास. म्हणजे शाबास. पहिल्या ओव्हरला मॅच संपवायचीच आहे त्यांना. पुढचा चेंडू आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण. गोलंदाजाकडे थेट बॉल जावा या शुद्ध हेतूने बॉल सोडण्यात आलेले आहेत. आणि ओ अभिषेकने मुद्दामून सोडलेला बॉल जेणेकरून धाव बाद करता येईल. पण अरे बापरे. पुढचा चेंडू आणि हा सिक्सर. गगनचुंबी शॉट. डीएनएस ही मॅच किमान दुसऱ्या ओव्हरला पूर्ण करावी. 3 ओव्हर मध्ये 10 रनची गरज आहे. 3 ओव्हर 10 रन हवेत. ही मॅच झटपट पटापट संपणार आहे. आणि हा सिक्सर. सुंदर सुंदर. पुढच्या सहा दोन रन टीम झाले. रेडी राहतील. पुढच्या दोन्ही टीम रेडी राहतील. टायगर्स अँड टेकीज रेडी. आणि सिक्सर. खूप सुंदर खूप सुंदर सामना. म्हणजे हा मॅच 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 आयटीएन्स ना चालेल ना मॅच. आयटीएन्स ना विनंती की त्यांनी आता मॅच झाली जिंकलेत.
ITNs ना विनंती की त्यांनी पुढील आता बाहेर सामना. यावं. बॉल इथे अंपायर कडे देण्यात यावा. प्लेयर 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 ऑफ द मॅच आहेत माणिकराव देसले. योगेश वाळुंजकर यांना विनंती आहेत का इकडे. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड माणिकराव देसले यांना द्यावे. माणिकराव माणिक देसले. माणिक माणिक आणि IITians तर विशेष काही नाराज असतील तुम्ही कॉमेंटेटर वर, तर ती नाराजगी घरी घेऊन जावी. प्रशांत